नमस्कार सर्वांना. राजकीय घडामोडींच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. शेवटच्या टप्प्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघू की जे मागच्या भागामध्ये आपण काही अभ्यासलेले आहेत आणि काही न अभ्यासलेले, पण त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल की प्रश्न कसे येतील आणि आपल्याला ते सोडवायचे आहेत कसे. मग आपण एकेका प्रश्नाचा विचार करूयात आणि जिथं आवश्यक तिथे स्पष्टीकरणाचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. सुरुवात करतोय आपण पहिला प्रश्न आजचा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केलेलं आहे? मग वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सतनाम सिंग संधू, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, मुकेश अंबानी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यसभेमध्ये, संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा, संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये कोणाला नामनिर्देशित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सतनाम सिंग संधू. हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही ओळखलंही असेल हे सतनाम सिंग संधू यांना. चंदीगड विद्यापीठ आहे चंदीगडमध्ये आणि त्या ठिकाणी त्या चंदीगड विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून यांना ओळखलं जातं. आणि मोहाली या ठिकाणी त्यांनी एक ग्रुप ऑफ कॉलेजेस, चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेसची स्थापना केलेली होती. शिवाय आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल की चंदीगड विद्यापीठ जे आहे या खाजगी विद्यापीठाची स्थापना या सतनाम सिंग संधू यांनी केलेली आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केलेलं आहे? तर सतनाम सिंग संधू यांना नामनिर्देशित केलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. मी तुम्हाला त्यांचे मागची हिस्ट्री सांगितली. चंदीगड विद्यापीठाची खाजगी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाची स्थापना सतनाम सिंग संधू यांनी केलेली. शिवाय मी तुम्हाला असंही सांगितलं की मोहाली या ठिकाणी त्यांनी चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेस, चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेस CGC, तर या चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेसची सुद्धा त्यांनी स्थापना केली किंवा ती सुरुवात केलेलं होतं 2001 मध्ये. आणि यांची आता आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी यांना नामनिर्देशित केलेलं आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात. त्यानंतर हा प्रश्न पहा. हा प्रश्न आपला झालेला आहे, तुमच्या ओळखीचा आहे. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? इमॅन्युअल मॅक्रॉन, जो बायडेन, व्लादिमीर पुतिन यापैकी नाही. कोण होतं? आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं की इमॅन्युअल मॅक्रॉन होती का इमॅन्युअल मॅक्रॉन? आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, यांना आपण एखाद्या फ्रेंच नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंय. ही कितवी वेळ आहे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायची? तर एखादा फ्रेंच नेता असेल तर हे 6वी वेळ आहे की एखाद्या फ्रेंच नेत्याला आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. कधी तुम्हाला विधानामध्ये जर दिलं तर हे लक्षामध्ये ठेवा. लक्षात आलं. आणि याच्या अगोदर आपण यांना बोलवलं होतं पहा. फताह अल सिसी असं यांचं नाव होतं. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष 2023 मध्ये होते आणि 2024 मध्ये आपण इमॅन्युअल मॅक्रॉन यांना बोलवलेलं होतं. लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा काय आहे. 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये कोणी हमारा संविधान हमारा सम्मान मोहिमेचं उद्घाटन केलं? याचाही आपण अभ्यास केलाय. हमारा संविधान हमारा सम्मान मोहिमेचं उद्घाटन झालं होतं. नरेंद्र मोदी, अमित शहा, जगदीप धनखड, द्रौपदी मुर्मू कोणी केलेलं होतं? आपण या ठिकाणी म्हटलं होतं की आपल्या देशाचे उपराष्ट्रपतींनी हे केलेलं होतं उद्घाटन, म्हणजे जगदीप धनखड यांनी केलेलं होतं. लक्षात आलं. 24 जानेवारी 2024ला नवी दिल्लीमध्ये हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन कोणी केलं? तर जगदीप धनखड. आपण असंही म्हटलं होतं की हा जो कार्यक्रम आहे तो वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे. आणि कशासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली किंवा या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर प्रजासत्ताक भारत म्हणून आपण 75वं वर्ष साजरं करतोय, म्हणून वर्षभर ही मोहीम चालणार आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हमारा संविधान हमारा सम्मान या मोहिमेचं उद्घाटन आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. आणि या मोहिमेचा आणखी एक उद्देश आपण म्हणतो वर्षभर चालणार आहे. मग भारतीय राज्यघटनेमध्ये जी जी तत्व समाविष्ट आहेत त्या तत्वांप्रती आमची सामूहिक बांधिलकी किती आहे हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आपण वर्षभर चालवणार आहोत. लक्षात आलं. शिवाय आपल्या राष्ट्राप्रती आपली मूल्य काय, राष्ट्राला बांधून ठेवणारी आपली सामाजिक मूल्य काय आहेत हे आपल्याला दाखवून द्यायचं या कार्यक्रमामधून.
म्हणून याला म्हटलंय हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम. तर हे आपलं झालेलं आहे. आपण या ठिकाणी तुम्हाला उत्तरही शोधता आलं असेल. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्याची मतदार संख्या कितीपर्यंत पोहोचलेली आहे? याचाही आपण अभ्यास केला होता. तुम्हाला उत्तर शोधता येते का पहा. 6,12,00,000, 7,12,00,000, 9,12,00,000, 11,12,00,000 किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगानं आपण म्हणतात काय प्रसिद्ध केलंय तर मतदार यादी, अंतिम मतदार यादी आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रसिद्ध केली आहे. मग कितीपर्यंत आपली मतदार संख्या पोहोचली आहे सांगता येते? आपण काय म्हटलेलं होतं? 9,12,00,000. तर लक्षात ठेवा पुन्हा एकदा की महाराष्ट्र राज्याची मतदार संख्या कितीपर्यंत पोहोचलेली आहे? 9,12,00,000. आणि आपण स्त्री पुरुष गुणोत्तर किती सांगितलं होतं यावेळी? 1,000 पुरुषांमागं स्त्रियांचं प्रमाण किती आहे मतदार यादीमधलं ते पण विचारतील. आपण या चर्चा केली होती की त्या ठिकाणी मतदार किती आहे? 1,000 पुरुषांमागे 922. हे प्रमाण वाढलंय की कमी झालंय? यापूर्वी हे प्रमाण किती होतं? 1,000 पुरुषांमागे किती स्त्रिया होत्या? यापूर्वी 1,000 पुरुषांमागे 917 स्त्रिया होत्या. म्हणजे हे प्रमाण वाढलेलं आहे. सध्या जे 9,12,00,000 आपण म्हणतो या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये 1,000 पुरुषांमागे 922 स्त्रिया आहेत आणि याच्यापूर्वी हेच प्रमाण 1,000 पुरुषांमागे 917 स्त्रिया होतं. म्हणजे सध्याचं जे 922 प्रमाण आहे ते वाढलेलं दिसत आहे. लक्षात आलं? पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं आहे. लक्षात आलं? मतदार, सर्वाधिक मतदार कोणत्या वयोगटामधले आहेत? सर्वाधिक मतदारांचा जर विचार केला तर सर्वाधिक मतदार 30 ते 39 वर्ष या वयोगटामधले दिसून येतात. सर्वाधिक मतदार कोणत्या वयोगटामधील आहेत? 30 ते 39. किती प्रमाण आहे त्यांचं? एकूण मतदारांपैकी जर तुम्ही विचार केला तर एकूण मतदारांपैकी 22.60% प्रमाण आहे. जवळजवळ 1/4. 30 ते 39 वर्ष वयोगटातील 22.60% मतदार आहेत. तर अशा प्रकारे हे तुमच्या लक्षात येईल की निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादी आहे त्याच्यामध्ये राज्याची मतदार संख्या किती आहे? आपण म्हटलं 9,12,00,000. त्याच्यामध्ये 1,000 पुरुषांमागे 922 स्त्रिया आहेत. त्याच्यानंतर आपण विचार केला मागच्या वेळी 917 स्त्रिया होत्या. म्हणजे सध्या 922 आहे. म्हणजे प्रमाण वाढलंय. आणखी काही विधानामध्ये विचारतील पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे असं जर विधान आलं तर ते बरोबर आहे. शिवाय आपण असंही म्हटलं 30 ते 39 वर्ष वयोगटामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. मग आपण म्हटलं एकूण मतदारांमध्ये यांचं प्रमाण किती आहे? 22.60%. लक्षात आलं? हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण चाललोय. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्यातलं पहिलं स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? कोणत्या शहरामध्ये? आता हे आपलं झालं नव्हतं. मग या ठिकाणी आपण चर्चा करूयात त्याच्यावरती. महाराष्ट्र राज्यातील पहिलं स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? सुरुवातीला पॉस्को न्यायालय कशासाठी? लहान मुलांवर जे अत्याचार होतात, लैंगिक शोषण होतं, बलात्कार होतात, विनयभंग होतो, तर यासारखे गुन्ह्यातील जे पीडित आहेत, जी बालकं आहेत, त्यांना त्वरित न्याय मिळावा, त्यांना जलद न्याय प्राप्त व्हावा म्हणून पॉस्को न्यायालयांची रचना केली. मग आपण म्हणतोय की महाराष्ट्र राज्यातलं पहिलं स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर पुणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे. लक्षात ठेवायचं. एखादा प्रश्न विचारला तर महाराष्ट्र राज्यातलं पहिलं स्वतंत्र पॉस्को न्यायालय पुणे या ठिकाणी उभारले जात आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न भालचंद्र वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे? आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला. कोणत्या न्यायालयाचे एक मुख्य न्यायाधीश आहेत की त्यांचं नाव आहे प्रसन्न भालचंद्र वराळे, यांची काय केलंय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
कॉलेजियम सिस्टमने एक शिफारस केली आहे. कॉलेजियम सिस्टम राज्यघटनेमध्ये आपण अभ्यासली आहे सविस्तरपणे. तर या ठिकाणी या कॉलेजियम सिस्टमने काय केलेलं आहे, तर या प्रसन्न भालचंद्र वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केलेली आहे. तर आपल्याला काय म्हटलंय, कोणत्या उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश आहेत? कर्नाटक, मुंबई, आंध्र प्रदेश आणि मद्रास. कोणत्या उच्च न्यायालयाचे आहेत? तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, कर्नाटक. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न भालचंद्र वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि ही शिफारस 2024 मध्ये झाली, हे लक्षामध्ये ठेवा. 19 जानेवारी 2024 मध्ये ही शिफारस करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे. यांचा थोडासा इतिहास पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीला हे आपण जे म्हणतोय प्रसन्न भालचंद्र वराळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते आणि त्यांना नुकतेच म्हणजे 2022 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती दिलेली होती. त्यांची पदोन्नती झालेली होती आणि आता 2024 मध्ये त्यांना काय केलंय, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या लक्षामध्ये काय आलं, या ठिकाणी प्रसन्न भालचंद्र वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली जाणार आहे, तशी शिफारस केली. आणि त्यांच्याबद्दल आपण हे पण अभ्यासलं की सुरुवातीला ते 2008 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांची पदोन्नती झाली, आणि 2022 मध्ये त्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमण्यात आलं पदोन्नती झाल्यानंतर. आणि आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमण्यात यावं अशी शिफारस कॉलेजियम सिस्टमने केली. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की ते कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? कर्नाटक. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणत्या राज्यानं हत्ती समुदायाला अनुसूचित जमाती दर्जा देणारी अधिसूचना जारी केलेली आहे? हे पण आपण अभ्यासलंय. हत्ती समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची अधिसूचना कोणत्या राज्यानं जारी केलेली आहे? कोणकोणती राज्यात? मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब का हिमाचल प्रदेश? ओळखा. महत्वाचा प्रश्न आहे हा, माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. कोणत्या राज्यानं अधिसूचना जारी केली आहे? कोणत्या समुदायाला? हत्ती समुदायाला. कुठला दर्जा द्यायचा आहे? एसटीचा दर्जा द्यायचा आहे, म्हणजे अनुसूचित जमातीचा दर्जा द्यायचा आहे. मग आपण काय म्हटलेलं होतं? हिमाचल प्रदेश राज्यानं. हे लक्षात ठेवायचं. हिमाचल प्रदेश राज्यानं हत्ती समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी केलेली आहे. लक्षात आलं? कधी झालं होतं हे? जानेवारी 2024 मध्ये. म्हणजे अगदी जर आपण विचार केला तर कधी घडलं होतं? 1 जानेवारी 2024 मध्ये अशा प्रकारे अधिसूचना जारी करण्यात आलेली हिमाचल प्रदेशानं आणि अधिसूचना जारी केलेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं? पुढे जाऊया. निवडणूक आयोगानं मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम कोणासोबत सुरू केली? हे आपण कालच्याच लेक्चरमध्ये अभ्यासलं. गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय कोणाच्या सहकार्यानं सुरू केली आहे? आपण म्हटलं होतं शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्यानं सुरू केली आहे. शिक्षण मंत्रालय. निवडणूक आयोगानं मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम कोणासोबत सुरू केली? शिक्षण मंत्रालयासोबत सुरू केलेली. का? जे असे मतदार आहेत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच मतदान करतायत, तर त्या तरुणांचा मतदानाकडे कल जागृत व्हावा, मतदान करण्याकडे कल वाढावा म्हणून मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम सुरू करण्यात आली शिक्षण मंत्रालयामध्ये. कुठे राबवण्यात आलेली होती? आपण म्हटलं ही मोहीम उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबवण्यात आली. आपण काय म्हटलं होतं? हे कुठे राबवण्यात आलं होतं? उच्च शिक्षण संस्था मध्ये ही मोहीम राबवण्यात आली. कोणासाठी मोहीम होती? लोकसभेमध्ये जे असे मतदार आहेत की प्रथमच मतदान करतात त्यांच्यामध्ये मतदानाप्रती जागृती व्हावी किंवा मतदानाकडे त्यांचा कल वाढावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. आता हा उपक्रम कोणत्या कालावधीमध्ये राबवला गेला उच्च शिक्षण संस्थांमध्ये?
याचा जर तुम्ही विचार केला तर 28 फेब्रुवारी ते 6 मार्च. कधी? 28 फेब्रुवारी 6 मार्च या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवला गेला. लक्षात आलं? मेरा पहला वोट देश के लिए मोहीम कोणासाठी कोणाच्या सहकार्याने सुरू केली आहे? तर शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने. कुठे राबवली गेली? उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबवली गेली. कोणत्या कालावधीमध्ये राबवली गेली? 28 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीमध्ये राबवली गेली. कोणासाठी राबवली गेली? प्रथमच मतदान करणारे जे तरुण आहेत त्या तरुणांचा मतदानाकडे कल वाढावा म्हणून ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात कोणत्या राजकीय पक्षाचं उत्पन्न सर्वाधिक होतं? ADRचा रिपोर्ट पण आपण काल पाहिला आपल्याला राजकीय घडामोडींमध्ये. आता तुम्हाला आठवतोय का पहा की सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राजकीय पक्षाचं होतं असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. कुठला? या ADR रिपोर्टनं किती पक्षांचं उत्पन्न जाहीर केलंय? किती राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न जाहीर केलंय? 6 राष्ट्रीय पक्ष यांचं उत्पन्न, या 6 राष्ट्रीय पक्ष यांचं उत्पन्न जाहीर केलंय ADRनं. आपण त्याला असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणतोय. 6 राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न जाहीर केलंय. लक्षात आलं? आणि कधी जाहीर केलंय हे? तर फेब्रुवारी 2024 मध्ये हे जाहीर केलं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये, म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की कोणत्या राजकीय पक्षाचं उत्पन्न सर्वाधिक होतं? भारतीय जनता पार्टीचं उत्पन्न सर्वाधिक होतं. लक्षात आलं? 6 राष्ट्रीय पक्षांचं एकूण उत्पन्न किती सांगितलंय त्यांनी? 6 राष्ट्रीय पक्षांचं एकूण उत्पन्न ते सांगतात 3077 कोटी रुपये. या अहवालामध्ये काय सांगितलंय? 6 राष्ट्रीय पक्षांचं एकूण उत्पन्न 3077 कोटी रुपये आहे आणि त्या 3077 कोटी रुपयांमध्ये सर्वाधिक उत्पन्न भाजपचे आहे. म्हणजे भाजपचा जर आपण विचार केला तर भाजपचं या 3077 कोटी रुपयांमध्ये 2361 कोटी रुपये एकट्या भाजपचं उत्पन्न आहे. अशा प्रकारे हा अहवाल आहे. या अहवालावरून आपण माहिती घेतोय. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात कोणत्या राजकीय पक्षाचं उत्पन्न सर्वाधिक होतं? भारतीय जनता पार्टी. एकूण 6 राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न जाहीर केलं फेब्रुवारी 2024 मध्ये. 22-23 या आर्थिक वर्षातलं उत्पन्न त्यांनी सांगितलं ह्या 6 राष्ट्रीय पक्षांचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 6 राष्ट्रीय पक्षांचं एकूण उत्पन्न जे आहे ते 3077 कोटी रुपये एवढं आहे आणि त्याच्यातही एकट्या भाजपचं 3077 कोटी रुपयांमध्ये 2361 कोटी रुपये उत्पन्न आहे. लक्षात आलं? म्हणजे एकूण उत्पन्नापैकी किती उत्पन्न भाजपचं सर्वाधिक आहे? जवळजवळ 75%च्या पुढं 76% आपण म्हणूयात किंवा 76-77% एकट्या भाजपचं उत्पन्न आहे एकूण उत्पन्नापैकी. लक्षात आलं? पुढे जाऊयात. बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्यानं मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार. कोणत्या राज्यानं मंजुरी दिली? म्हणजे सगळ्या घडामोडी जरी आपण अभ्यासल्या आणि जर तुम्हाला प्रश्न सुटत नसतील तर त्याचा अर्थ असा आहे की प्रश्नांची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? प्रश्न कोणत्या स्वरूपात येईल आणि कदाचित तुम्हाला प्रश्न येतही असतील. तुम्ही सगळेच अभ्यासलेला असेल आपल्या पूर्वीच्या राजकीय घडामोडी तर लगेच प्रश्न सुटतील तुम्हाला. तर या ठिकाणी बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्यानं मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि बिहार. कोणत्या राज्यानं मंजुरी दिली आहे? आसाम राज्यानं मंजुरी दिली आहे. पहा पुन्हा एकदा, बालविवाह रोखण्यासाठी आसाम राज्यानं मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आपण म्हटलं कधीचा कायदा होता असं मी तुम्हाला सांगितलं होतं? 1935चा कायदा आहे.
बालविवाह रोखण्यासाठी 1935चा आसाम मुस्लिम विवाह कायदा हा रद्द करण्यात आलेला आहे, किंवा मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा जो आहे तो रद्द केलेला आहे. कोणत्या राज्यानं रद्द केला हे आपल्याला विचारतील. आसाम राज्यानं रद्द केला हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयानं मागे घेतलाय? महत्वाचा आहे. मैतेई समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयानं मागे घेतलाय? आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. आणि याच्यावरून एका राज्यामध्ये दंगली पण उसळल्या होत्या. उच्च न्यायालयानं हा निर्णय मागे घेतला आणि त्या राज्यामध्ये दंगली उसळल्या होत्या. कुठे झाल्या होत्या दंगली? आठवतं तुम्हाला? मैतेई समाज, मणिपूर. लक्षात ठेवा, मैतेई समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय मणिपूर उच्च न्यायालयानं मागे घेतला आणि या आदेशामुळे काय झालं तर मणिपूरमध्ये दंगली उसळलेल्या होत्या. लक्षात आलं? पुढे जाऊया. उत्तर प्रदेशामधील स्वामी प्रसाद मौर्य यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? राष्ट्रीय वंचित समाजवादी पक्ष, राष्ट्रीय शोषित समाज पक्ष, राष्ट्रीय जनवादी समाज पक्ष यापैकी नाही. उत्तर प्रदेशातील स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पक्षातनं बाहेर निघाले, एका पक्षाची स्थापना केली. त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे? तर त्यांनी राष्ट्रीय शोषित समाज पक्ष या पक्षाची स्थापना केलेली आहे. लक्षात आलं? समाजवादी पक्षातून बाहेर निघाले आणि त्यांनी राष्ट्रीय शोषित समाज पक्षाची स्थापना केलेली हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नात. भारतीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला कोणतं निवडणूक चिन्ह प्रदान केलंय? कोणतं? पिपाणी, तुतारीवाला माणूस, विमान, सायकल? हे सोपा प्रश्न आहे, तुम्हाला मला लगेच समजणार आहे. तुतारीवाला माणूस. पुढे जाऊयात आपण लगेच. अधिकाधिक नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे? चिमणी, एकी, सहेली, कोकिळा. लक्षात येत आहे? काय पहा, महत्वाचं आहे. महाराष्ट्रामधले प्रादेशिक घडामोडींमध्ये प्रश्न विचारलेच जातात. मग या ठिकाणी पहा, अधिकाधिक नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे? एकी. एकी या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. एकी म्हणजे मुंगी या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? कोणी केलं आहे? राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आहे. तर आपल्या राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं या शुभंकर चिन्हाचं अनावरण केलं आहे. लक्षात आलं? अधिकाधिक नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करता यावं यासाठी महाराष्ट्रामध्ये एकी या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आपण म्हटलं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं याचं अनावरण केलं आहे. पुढे जाऊया. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये निवडणूक रोखे योजना घोषित केली होती? इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना. काल आपण सविस्तरपणे अभ्यासली इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती बंदी घातली, याचा आपण विचार केलेला होता. तर ही योजना जी आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना कोणत्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेली होती? कोणत्या? 2015, 16, 16, 17, 17, 18, 18, 19. मी कोणत्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला सांगितलं होतं? 2017-18 अर्थसंकल्पामध्ये सांगितलं होतं का? पहा, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या वर्षाच्या? तर 2017-18 या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये निवडणूक रोखे योजना घोषित केलेली होती. अरुण जेटलींनी केली होती, असं आपण चर्चा केली होती. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना घोषित करण्यात आलेली होती. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय? आपण म्हटलं 15 फेब्रुवारी 2024 याचा उल्लेख केलेला होता. 15 फेब्रुवारी 2024 सुप्रीम कोर्टानं काय केलंय? याच्यावरती बंदी घातली. या योजनेवरती स्टेट बँक ऑफ इंडियाला आदेश दिलेला आहे. लक्षात आलं? तर हे महत्वाचं आहे. आणि आता याच्यानुसार काय होणार आहे? तर देशातील कोणताही नागरिक असो, कोणतीही कंपनी असो, तर त्यांना आता निवडणूक रोखे खरेदी करता येणार आहेत.
पुढच्या प्रश्नावरती जाऊया. कोणत्या राज्यानं हुक्का पार्लरवर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलेलं आहे? कोणत्या राज्यानं हुक्का पार्लरवर बंदी घालणारं विधेयक मंजूर केले? आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान. कोणत्या राज्यानं हे मंजूर केलेलं आहे? हे मंजूर केलंय तेलंगणा राज्याने. तेलंगणा राज्यानं हुक्का पार्लरवर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि एकमतानं मंजूर झालंय त्या तेलंगणा राज्याच्या विधानसभेमध्ये. पुढे जाऊयात आपण. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादू टोण्याद्वारे उपचार करण्याच्या वाईट प्रथा प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्या राज्यानं जादू टोना विरोधी विधेयकास मान्यता दिली आहे? मेघालय, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम. कशाचा आपण विचार केला होता? कोणत्या राज्याचा आपण विचार केलेला होता या ठिकाणी? या ठिकाणी आपण विचार केला होता आसाम राज्याचा. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादू टोण्याद्वारे उपचार करण्याच्या वाईट प्रथा प्रतिबंधित करण्यासाठी आसाम राज्यानं जादू टोना विरोधी विधेयकास मान्यता दिली आहे. लक्षात आलं? आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत बिस्व शर्मा. आणि मग या राज्यानं या विधेयकाला मान्यता दिली. जादू टोना विरोधी विधेयकाला मान्यता देणारं राज्य कोणतं? आसाम राज्य हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. 6 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आलं होतं? आता सहज उत्तर तुम्हाला येईल. याच्यावरती आपण चर्चा केलेली होती. समान नागरी संहिता आणि त्याच्यावरती सर्व आपण चर्चा केली की आणखी कोणत्या राज्यामध्ये प्रक्रिया चालू आहे असं पण आपण विचार केला होता. या ठिकाणी पहा, कोणत्या राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आलं? उत्तराखंड. उत्तराखंड राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC सादर करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? आणि आपण असंही म्हटलं होतं की हे जर विधेयक संमत झालं तर अशा प्रकारचा कायदा लागू होणारं उत्तराखंड हे काय तर स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य ठरणार आहे असा आपण विचार केला होता. लक्षात आला? आता आणखी एक गोष्ट आपण याच्यावरती अभ्यासली ती काय? याच्यामधून कोणाला वगळण्यात आलेलं होतं? कोणाला वगळून सर्व धर्माचे मग नागरिक असतील तर त्यांच्यासाठी विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता, वारसा याबाबत समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये केला जाणार आहे. पण याच्यामधून कोणाला वगळलं जाणार होतं हे पण लक्षात ठेवा. आदिवासी. याच्यामधून कोणाला वगळलं जाणार होतं? आदिवासींना वगळलं जाणार होतं. लक्षात आलं? आता आपण असंही म्हटलं होतं की अशा प्रकारचा मसुदा तयार करण्यासाठी उत्तराखंड सरकारनं कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती हे पण विचारतील. कोणाच्या अध्यक्षतेखाली? त्यांचं नाव होतं रंजना देसाई. सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली. तर हे आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. 6 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंड राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहा. इंटरनेट मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत? हे तुम्हाला सहज ओळखता येईल. देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, मोहन यादव, नितीश कुमार. कोण ठरलाय? योगी आदित्यनाथ ठरलेले आहेत. इंटरनेट मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठरलेले आहेत. किती आहेत योगी आदित्यनाथ? त्यांचे फॉलोअर्स किती आहेत? 2.74 कोटीपेक्षा जास्त आहेत फॉलोअर्स. लक्षात आलं? आणि अरविंद केजरीवालला यांनी मागं टाकलंय. त्यांना मागं टाकून योगी आदित्यनाथ पुढे गेले. तशा प्रकारे इंटरनेट मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. पुढे जाऊया. कोणत्या तमिळ अभिनेत्याने तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष स्थापन केलेला आहे? रजनीकांत, कमल हसन, विजय धनुष. कोणी केलाय? अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की एक तमिळ अभिनेता यशाच्या शिखरावर असताना त्यांनी हा पिक्चरचं क्षेत्र जे आहे, सिनेमाचं क्षेत्र, ते सोडून राजकारणामध्ये प्रवेश केलाय. विजय या तमिळ अभिनेत्यानं तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष स्थापन केला. लक्षात आलं? राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आणि मोठ्या आपल्याला सगळ्या न्यूजमध्ये हे दाखवत होता.
आणि हे जे तमिळगाव वेत्री कळघम आहे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ जर तुम्ही विचार केला तर तामिळनाडू विजयी पक्ष असा त्याचा अर्थ होतो. मराठीमध्ये जर आपण याचा विचार केला की याचा अर्थ काय आहे तर तामिळनाडू विजयी पक्ष असा त्याचा अर्थ होतो. तमिळगाव वेत्री कळघमचा त्या पक्षाची स्थापना विजय यांनी केलेली आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलाय. पुढे जाऊयात आपण. त्यांच्या पक्षाचं नाव लक्षात ठेवावं लागेल. 31 जानेवारी 2024 रोजी केरळ जनपक्ष हा पक्ष कोणत्या पक्षात विलीन झालेला आहे? केरळ जनपक्ष हा पक्ष कोणत्या पक्षात विलीन झाला? काँग्रेस, भाजप, तृणमूल काँग्रेस, CPI कोणत्या पक्षामध्ये विलीन झालेला आहे? तर भाजप या पक्षामध्ये विलीन झालाय. 31 जानेवारी 2024 ला केरळ जनपक्ष हा पक्ष भाजप, भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये विलीन झालेला आहे. याचे प्रमुख कोण होते? आपण उल्लेख केला होता, PC जॉर्ज याचे प्रमुख होते आणि त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केलेला होता. 2019 मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली, केरळ जनपक्ष धर्मनिरपेक्ष, आणि आता 2024 मध्ये त्यांनी आपला पक्ष BJP मध्ये PC जॉर्ज हे प्रमुख होते या पक्षाचे आणि त्यांनी आपला पक्ष आता भारतीय जनता पार्टीमध्ये सामील केलेला आहे, विलीन केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजे ईडीनं अटक केली होती? आपल्याला माहिती झारखंड राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना अटक केलेली होती. कोणत्या प्रकरणी अटक केली होती माहिती आहे तुम्हाला? जमीन घोटाळा या प्रकरणामध्ये अटक केली होती यांना. जमीन घोटाळा, आणि त्यांनी अटकेपूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तशा प्रकारे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयानं ईडीनं अटक केलेली होती. जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक केलेली होती आणि आपण म्हटलं की अटक होण्यापूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. पुढे जाऊया. अपंग व्यक्तींना सहज मतदान करता यावं आणि मतदान केंद्रांवर सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं कोणतं ॲप सुरू केलं आहे? महत्वाचं आहे. अपंग व्यक्तींना सहज मतदान करता यावं आणि मतदान केंद्रावर सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं कोणतं ॲप सुरू केलंय? सक्षम साथी दिव्यांग सशक्त कोणतं ॲप सुरू केलंय? यांच्यासाठी सक्षम ॲप सुरू केले. लक्षात ठेवायचं. अपंग व्यक्तींना सहज मतदान करता यावं आणि मतदान केंद्रावर सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं सक्षम ॲप सुरू केलंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय निवडणूक आयोगानं कोणाची अपंग व्यक्ती श्रेणीतील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून घोषणा केली? अपंग व्यक्ती श्रेणीमध्ये शीतल देवी, नवदीप सिंग, हरविंदर सिंग, आदिती स्वामी कोणाची? भारतीय निवडणूक आयोगानं कोणाची अपंग व्यक्ती श्रेणीमधील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून घोषणा केलेली आहे? शीतल देवी यांची घोषणा केली होती. शीतल देवी यांना प्यारा तिरंदाज म्हणून ओळखलं जातं. शीतल देवी यांना या प्यारा तिरंदाज आहे. प्यारा स्पर्धा पण प्यारा तिरंदाज म्हणून यांना ओळखलं जातं. प्यारा तिरंदाज म्हणजे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे पण विचारतील कदाचित. शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं विचारू शकतात का? विचारू शकतील. यांना नेमलेलं आहे कशासाठी? अपंग व्यक्ती श्रेणीतील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन ह्या कोणत्या क्षेत्राशी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर प्यारा तिरंदाज या खेळाशी संबंधित आहेत. लक्षात आलं. यांची काय? अपंग व्यक्ती श्रेणीमधील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून घोषणा केलेली शीतल देवींची. लक्षात आलं. आता शीतल देवींचा जर विचार केला तर लहानपणापासून ते एका दुर्मिळ आजारानं ग्रसित होत्या आणि त्यांना पुढच्या कालावधीमध्ये या शीतल देवी यांना 2024 मध्ये एक पुरस्कार पण मिळाला होता. कुठला पुरस्कार मिळालेला होता यांना 2024 मध्ये? अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार. पण हा अर्जुन पुरस्कार जो होता 2023 चा होता, तो त्यांना 2024 मध्ये प्राप्त झालेला होता. अर्जुन पुरस्कार प्राप्त आहेत.
लक्षात आलं. 2023चा अर्जुन पुरस्कार त्यांना 2024 मध्ये देण्यात आलेला होता. आता यांनी काय केलेलं होतं खेळामध्ये याचा जर विचार केला तर 2022च्या आशियाई पॅरा गेम्स 2022च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये यांनी 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवलेलं होतं. आशियाई पॅरा गेम्स याच्यामध्ये आपल्या जर विधानामध्ये विचारलं तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक प्राप्त केलं होतं. तर ह्या गोष्टी आहेत. तर यांना निवडणूक आयोगाने काय केलंय अपंग व्यक्ती श्रेणीमधील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून घोषणा केली. शीतल देवी यांना आपण सुरुवातीलाच म्हटलं प्यारा तिरंदाज म्हणून यांना ओळखलं जातं. अपंग व्यक्ती श्रेणीमधील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन कोणाला घोषित केलं निवडणूक आयोगानं? लक्षात आलं, शीतल देवी. तर त्या लहानपणीच जन्माला येतानाच एक दुर्मिळ आजार त्यांना होता. त्याच्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना सामान्य जीवन जगता आलं नाही. पण त्यांनी त्यातूनही या 2022च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक प्राप्त केलं. 2023 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला पण मिळाला 2024 मध्ये. लक्षात आलं. महत्वाचा मुद्दा आपण हा अभ्यासला. अपंग व्यक्ती श्रेणीतील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? शीतल देवी. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तिरंदाज आहेत हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पदावर असताना अटक होणारे कितवे मुख्यमंत्री ठरले आहेत? पहिलेच ठरलेत. याच्या आधी असा प्रक्रम कोणीच केला नव्हता. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पदावर असताना अटक होणारे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत. लक्षात आलं. कशासाठी अटक करण्यात आलेलं होतं यांना? दारूचा परवाना गैरव्यवहार केला होता. याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती यांना. ईडीने अटक केलेली होती मार्च 2024 मध्ये. तशा प्रकारे हे पदावर असताना अटक होणारे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत. पुढे जाऊयात. निवडणूक आयोगानं कोणत्या राज्यात मिशन 414 मोहीम सुरू केली? महत्वाचे आहे बरं का हे. मिशन 414 मोहीम सुरू केली निवडणूक आयोगानं. कोणत्या राज्यात? कशासाठी सुरू केले? मतदारांची संख्या वाढवायची म्हणून मिशन 414 मोहीम सुरू केली. कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे मिशन 414 मोहीम? कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. हिमाचल प्रदेशामध्ये सुरू केलेली आहे मिशन 414. का मतदारांची संख्या वाढवावा असं का वाटलं? कारण काय झालं होतं 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 60% कमी मतदान झालं होतं. या राज्यामध्ये 60% कमी मतदान झालेलं होतं. कमी मतदान. त्यामुळं आपण उल्लेख केल्याप्रमाणे मतदारांची संख्या वाढवायची होती म्हणून हिमाचल प्रदेश राज्यामध्ये निवडणूक आयोगानं मिशन 414 मोहीम सुरू केलेली होती. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढीलपैकी कोणत्या आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे? खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे? राज्य महिला आयोग, राज्य माहिती आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग. या आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. लक्षात आलं. आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. आणि मग ही अट टाकली होती आता की अध्यक्षांची नियुक्ती करायची असेल तर लेखी व तोंडी परीक्षा घ्यायची आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने अटच रद्द करून टाकल्या. मग यांच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली जायची? उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक याच्या अध्यक्षपदी केली जायची. लक्षात आलं. आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने पुढे आणखीही सांगितलं. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतात? इथं या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी ज्यांची नेमणूक होणार आहे ती आमच्या सहमतीनं होणार आहे असं स्पष्ट केलंय न्यायालयाने.
मग हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग या आयोगाच्या अध्यक्षाने नियुक्तीसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. मग त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की कोणाची निवड होत होती, तो उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची निवड होत होती. पुन्हा यांनी अट टाकली की यांची लेखी आणि तोंडी परीक्षा घ्यायची, ती अट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं यांच्या अध्यक्षांची जी निवड करायची ती निवड तुम्हाला आमच्या सहमतीने करावी लागेल. लक्षात आलं, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीनेच तुम्हाला ही निवड करावी लागेल असं न्यायालयाने या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. लक्षात आलं, हे लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊयात. नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे? महत्वाचं आहे. CAA कधीपासून होणार आहे असं डायरेक्ट तुम्हाला विचारलं. त्याच्याविषयी प्रश्न न विचारता आपण याचा उल्लेख केला होता. कधी होणार हे सांगितलं तर कोणत्या 3 देशामधून येणारे लोक, कोणते 6 धार्मिक अल्पसंख्याक लोक, याचा पण आपण विचार केलेला होता. सविस्तरपणे याची आपण चर्चा केली होती. आता प्रश्न कसा विचारलाय पहा. नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली? 3 मार्च 2024, 5 मार्च 2024, 8 मार्च 2024, 11 मार्च 2024. केव्हापासून? 11 मार्च 2024 पासून. लक्षात ठेवायचं. CAA नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली? 11 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात राहील. आपण काय म्हटलं? 3 देश होते. कोणते 3 देश? आपल्या शेजारचे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे 3 देश. या 3 देशामधल्या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना आपण नागरिकत्व देणार होतो. मग नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल केलेला होता, याची पण आपण चर्चा केली होती. कोणत्या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना आपण नागरिकत्व देणार आहोत? आपण म्हटलं होतं हिंदू, त्याच्यामध्ये शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याकांना भारत नागरिकत्व देणार होता. आणि कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले आणि धार्मिक छळ झालेले जे अल्पसंख्याक आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. मग हे पण विचारतील. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले, 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले, हे पण लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? तशा प्रकारे नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी 11 मार्च 2024 पासून झाली आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. 7 मार्च 2024 रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या बिचोम याचा पण आपण विचार केला होता. बिचोम हा कोणत्या राज्याचा 27वा जिल्हा ठरलाय? उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर. कोणत्या राज्याचा 27वा जिल्हा ठरलाय? अरुणाचल प्रदेश राज्याचा 27वा जिल्हा ठरला. याच्यावरती आपण चर्चा केली होती. तुमचं कदाचित हे पाठ असेल. आपण पुढे जाऊयात की 7 मार्च 2024 रोजी उद्घाटन करण्यात आलेला बिचोम हा कोणत्या राज्याचा 27वा जिल्हा ठरलाय? अरुणाचल प्रदेश राज्याचा 27वा जिल्हा ठरलेला आहे. पुढे जाऊयात. 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8 मार्च 2024 ला राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नाना पाटेकर, सुधा मूर्ती, मीनाक्षी शेषाद्री, रेखा. कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? तर सुधा मूर्ती यांची नेमणूक करण्यात आलेली होती. 8 मार्च 2024 ला राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुधा मूर्तींची नियुक्ती करण्यात आलेली. कोण आहेत सुधा मूर्ती? ऐकले का तुम्ही? प्रसिद्ध लेखिका म्हणून यांना ओळखलं जातं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून यांना ओळखलं जातं. आणि सुधा मूर्ती कोण आहेत? तर इन्फोसिस फाउंडेशन माहिती आहे तुम्हाला, आपण ऐकतो किंवा मोठ्या शहरांमध्ये मोठे बोर्ड लागलेले असतात. इन्फोसिस फाउंडेशन, त्याच्या माजी अध्यक्ष आहेत ह्या सुधा मूर्ती. यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे 8 मार्च 2024 ला. लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. पुढे जाऊया. कोणत्या राज्याच्या विधानसभेनं सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय ठिकाणांचं नामांतर करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकास मंजुरी दिलेली? कोणत्या राज्याच्या विधानसभेनं सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय ठिकाणांचं
नामांतर करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकास मंजुरी दिली. म्हणजे काय, एखाद्या ठिकाणाचं नामांतर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एखाद्या सक्षम प्राधिकरणाची, त्यासाठी असणारे जे सक्षम प्राधिकरण आहे त्याची मंजुरी घ्यायची आणि त्याच्यानंतरच एखाद्या ठिकाणाचं नामांतर करायचं. अन्यथा तो गुन्हा असेल. असं कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केलं? तेलंगणा, आंध्र प्रदेश, मणिपूर, आसाम. कोणत्या राज्यानं विधेयक मंजूर केलंय? मणिपूर राज्यानं हे विधेयक मंजूर केलंय. एखाद्या ठिकाणाचं जर तुम्हाला नामांतर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागेल आणि नंतरच नामांतर करता येईल. अन्यथा तो गुन्हा ठरेल. असं कोणी विधेयक मंजूर केलं तर मणिपूर राज्यानं विधेयक मंजूर केलंय. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मार्च 2024 मध्ये हे विधेयक मणिपूर राज्यानं मंजूर केलेलं आपल्याला दिसतं. मणिपूरचे मुख्यमंत्री माहिती आहेत तुम्हाला कोण आहेत? एन बिरेन सिंह. एन बिरेन सिंह. एन बिरेन सिंह हे आहेत मणिपूरचे मुख्यमंत्री. तशा प्रकारे मणिपूर राज्याच्या विधानसभेनं सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय एखाद्या ठिकाणाचं नामांतर करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकास मंजुरी दिली आहे. पुढे जाऊयात आपण. कोणत्या राज्याच्या विधानसभेनं 1 मार्च 2024 ला भारत म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या आणि फ्री मूव्हमेंट रेजिम कराराला स्थगिती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव केलाय? आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर. याच्या अगोदर हाच ठराव मिझोरामनं सुद्धा केलेला होता. आता हे दुसरं राज्य ठरणार आहे. ते कोणतं आहे याच्यातलं? आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड का मणिपूर? नागालँड आहे. नागालँड राज्याच्या विधानसभेनं 1 मार्च 2024 ला भारत म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या आणि फ्री मूव्हमेंट रेजिम कराराला स्थगिती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठराव केलाय. दोन्ही राज्य लक्षात ठेवा. याच्या अगोदरचं मी म्हटलं की अशा प्रकारचा ठराव करणारं पहिलं राज्य मिझोराम होतं. 2 राज्यांनी असा ठराव केलाय, नागालँड आणि मिझोराम. सर्वात प्रथम अशा प्रकारचा ठराव मिझोराम राज्यानं केला 1 नंबरला, आणि हे दुसऱ्या नंबरचं राज्य आहे की ज्याने अशा प्रकारचा ठराव केलाय, नागालँड. दोन्ही राज्य लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठराव करणारी राज्य. कशाबाबत ठराव केलाय? तर भारत म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या फ्री मूव्हमेंट रेजिम कराराला स्थगिती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात करार केलाय. चला पुढे जाऊयात. कोणत्या राज्यानं केई पनियोर या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली आहे? केई पनियोर या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश. कोणत्या राज्यानं केली आहे? अरुणाचल प्रदेश राज्यानं केली आहे. अरुणाचल प्रदेश राज्यानं केई पनियोर या नव्या जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे. लक्षात आलं? आणि त्याच्यातला कितवा जिल्हा झाला? केई पनियोर हा 26वा जिल्हा ठरलाय. 26वा जिल्हा. केई पनियोर 26वा जिल्हा ठरलेला आहे. अरुणाचल प्रदेश लक्षात राहील. आणि कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालंय? लोअर सुबानसिरी जिल्ह्याचं विभाजन झालंय. लोअर सुबानसिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन केई पनियोर हा नवीन जिल्हा निर्माण झाला. 26वा जिल्हा म्हणून अरुणाचल प्रदेशातला. लक्षात आलं? पुढे जाऊयात. कोणत्या राज्याच्या विधानसभेनं 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून निधी गोळा करण्याची मागणी करणारं विधेयक मंजूर केलं? तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र. कोणत्या राज्याच्या विधानसभेनं 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेली जी मंदिरं आहेत त्या मंदिरांकडून निधी गोळा करण्याची मागणी करणारे विधेयक मंजूर केलंय? कोणत्या राज्यानं केलेलं आहे? कर्नाटक राज्यानं केलेलं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये हे विधेयक मंजूर झालेले कर्नाटक राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं. कोणत्या राज्यानं 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून निधी गोळा करण्याची मागणी करणारं विधेयक मंजूर करणारं राज्य कर्नाटक राज्य. हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? पुढे जाऊया.
कोणत्या संस्थेनं 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट सुरू करण्यासाठी स्वीप सोबत भागीदारी केलेली आहे? स्वीप सोबत कोणत्या संस्थेनं? IIT खरगपूर, IIT गुवाहाटी, IIT रुड़की, IIT मद्रास. सुरुवातीला हे स्वीप काय आहे त्याचा आपण विचार करूया. कशासाठी आहे, याचं उद्दिष्ट काय आहे? आता याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की नागरिकांना जे विशेषतः पहिल्यांदा मतदान करतात किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांना काय करायचं, मतदान प्रक्रियेची ओळख करून द्यायची. पहा, हे कशासाठी राबवलं जाते? मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी राबवले जाते. कोणाला मतदान प्रक्रियेची ओळख करून द्यायची? आपण म्हटलं की विशेषतः प्रथम मतदान करणारे जे तरुण आहेत त्या तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्या मनात ज्या ज्या शंका आहेत त्या शंका, त्यांच्या मनात जी जी मतदानाविषयीची अनिश्चितता आहे ती दूर करण्यासाठी हे स्वीप आहे. लक्षात आलं? याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. म्हणजे स्वीप म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. आता या ठिकाणी आपण पाहूया. आपल्याला काय म्हटलंय? SVEEP स्वीप. लॉंग फॉर्म काय आहे याचा? SVEEP सिस्टमॅटिक. व्ही म्हणजे काय? ओठार्स. आपण म्हणूयात सिस्टमॅटिक ओठार्स. काय करायचं आहे? एज्युकेशन द्यायचंय का त्यांना? आपल्याला एज्युकेशन द्यायचं आहे. एज्युकेशन कशाबद्दलचं एज्युकेशन द्यायचं आहे? इलेक्ट्रोल. कशाबद्दलचं एज्युकेशन द्यायचं? इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन त्याला स्वीप म्हटलंय. हे आहे स्वीप. सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला मतदान प्रक्रिये जी आहे त्या मतदान प्रक्रियेची ओळख करून द्यायची. कोणाला मतदान प्रक्रियेची ओळख करून द्यायची? जे प्रथम मतदान करणारे तरुण आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मतदान प्रक्रियेची ओळख करून द्यायची आहे. मतदान प्रक्रियेची ओळख करून देताना त्यांच्या मनात ज्या ज्या शंका आहेत, ज्या ज्या अनिश्चितता आहेत त्या दूर करायच्या या उद्देशानं हे स्वीप आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट सुरू करण्यासाठी स्वीप सोबत भागीदारी सुरू केलेली आहे. हे स्वीप काय आहे? तर हे आहे. ह्याचं उद्दिष्ट काय आहे ते आता आपण जे चर्चा केली हे त्याचं उद्दिष्ट हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊयात. मूळ प्रश्न काय आहे? कोणत्या संस्थेनं केले? IIT खरगपूर, IIT गुवाहाटी, IIT रुड़की, IIT मद्रास. IIT गुवाहाटी. IIT गुवाहाटी या संस्थेनं काय केले? पहा, 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट सुरू करण्यासाठी स्वीप सोबत भागीदारी केली आहे. काय तयार करण्यासाठी? कुठलं युनिट सुरू करण्यासाठी? 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट सुरू करायचं. स्वीप सोबत भागीदारी करायची. कशासाठी? कोणत्या उद्देशानं? याची पण आपण चर्चा केली आहे. आणि या स्वीपचा अर्थ काय हे पण आपण समजावून घेतले. सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. हे IIT गुवाहाटीनं भागीदारी केली. IIT गुवाहाटी या संस्थेनं भागीदारी केली. कोणासोबत भागीदारी केली हे पण विचारतील. स्वीप सोबत भागीदारी केली. कशासाठी भागीदारी केली आहे? 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिट सुरू करण्यासाठी. हे का सुरू करायचं आहे हे पण आपण सांगितलं की प्रथम मतदान करणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांना काय करून द्यायचं? आपल्याला मतदान प्रक्रियेची ओळख करून द्यायची आहे. ही ओळख करून देताना त्यांच्या मनातील सगळ्या शंका, सगळ्या अनिश्चितता आपल्याला दूर करायच्या. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. महिला मतदारांची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेद्वारे स्वीप कार्यक्रम राबवला जातो? आत्ताच आपण पाहिलं स्वीप. आता इथे काय विचारलंय पहा, महिला मतदारांची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेद्वारे स्वीप कार्यक्रम राबवला जातोय? भारतीय निवडणूक आयोग, महिला आयोग, वरीलपैकी दोन्ही, यापैकी नाही. तर आपलं सरळ सोपं उत्तर आहे, अगदी लॉजिक लावून सोडवण्याचं भारतीय निवडणूक आयोगच करणार आहे. महिला मतदारांची संख्या वाढवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग या संस्थेद्वारे कोणता कार्यक्रम राबवला जातो हे पण विचारतील. स्वीप कार्यक्रम राबवला जातो. स्वीपचा अर्थ मी काय सांगितलं होता?
सिस्टमॅटिकली वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. आता हा स्वीप कार्यक्रम म्हणतो आपण. कधीपासून हा स्वीप कार्यक्रम सुरू झाला होता? 2009 पासून हा स्वीप कार्यक्रम सुरू झालेला होता. स्वीप हा इथे जे आपण म्हटलं तर हा कधीपासून, तर 2009 पासून हा सुरू केला. स्वीप सोबत भागीदारी केली. स्वीप कधीपासून सुरू झालाय? 2009 पासून. हे पण तुमच्या लक्षामध्ये आलं. हा कार्यक्रम कधीपासून राबवला जातो? 2009 पासून. पुढे जाऊया. मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या शाईची निर्मिती करणारी भारतातील एकमेव अधिकृत कंपनी कोणत्या राज्यात आहे? सांगा. शाई तर आपण लावतो, सगळेजण लावतो. मग शाईची निर्मिती करणारी भारतातील एकमेव अधिकृत कंपनी आपण म्हणतो कोणत्या राज्यात आहे? गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू. कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. लक्षात आलं? कर्नाटक राज्यामध्ये. त्याचं नाव काय? म्हैसूर पेंट्स अँड फर्निश लिमिटेड याचं नाव आहे या कंपनीचं. म्हैसूर पेंट्स व अँड फर्निश लिमिटेड हे नाव आहे या कंपनीचं. अशा प्रकारे मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या शाईची निर्मिती करणारी भारतातील एकमेव अधिकृत कंपनी कोणत्या राज्यात? कर्नाटक राज्यात. नाव काय आपण म्हटलं? म्हैसूर पेंट्स अँड फर्निश लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे. तर देशभर जी मतदान प्रक्रिया चालते त्या मतदान प्रक्रियेला शाई पुरवण्याचं काम या कंपनीकडे आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं कोणाची निवड केली होती खालीलपैकी? अक्षय कुमार, आमिर खान, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना. कोणाची निवड केलेली होती? 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं कोणाची निवड केली होती? कोणाची निवड केली होती माहिती आहे तुम्हाला? आयुष्मान खुराना यांची निवड केली होती. लक्षात ठेवायचं, आयुष्मान खुराना. पुढे जाऊयात. भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था कोणत्या दलाकडे सोपवण्यात आलेली आहे? याच्यापूर्वीही आपण हे अभ्यासलेलं होतं. कोणत्या दलाकडे सोपवण्यात आलेली? NSG, CRPF, CISF, SSB. कोणाकडे सोपवण्यात आलेली आहे? CISF कडे सोपवण्यात आलेली आहे. CISF काय? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF याला मराठीमध्ये काय म्हणतात? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. या दलाकडे सोपवलेले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलाकडे सोपवण्यात आलेली. तर हे पण लक्षात ठेवायचं. पूर्वी याच्यावरती चर्चा केली होती आपण 2023च्या करंट अफेअर्स मध्ये. भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था कोणत्या दलाकडे सोपवण्यात आली आहे? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे CISF कडे सोपवण्यात आलेली आहे. आणि मग ही व्यवस्था सोपवल्यानंतर या सुरक्षा दलाचे जवळजवळ 3300 जवान आहेत की ज्यांनी संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. कधीपासून स्वीकारली ही जबाबदारी? ही जबाबदारी 20 मे 2024 पासून स्वीकारलेली आहे. 3300 जवानांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची. तर हे लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊयात आपण. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत CAA अंतर्गत धर्माच्या आधारावर छळ झाल्यानं भारताच्या आश्रयास आलेल्या किती स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्वाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली? 14, 15, 20, 24. किती? कधी ही प्रदान करण्यात आलेली आहेत? ही प्रदान करण्यात आली होती 15 मे 2024 ला प्रदान करण्यात आली. किती जणांना प्रदान करण्यात आली? 14 जणांना प्रदान करण्यात आली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत धर्माच्या आधारावर छळ झाल्यानं भारताच्या आश्रयास आलेल्या
14 स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्वाची प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेली आहेत. लक्षात आलं? पुढे जाऊया. आता ही प्रमाणपत्र हस्तांतरित सुद्धा केली गेलेली आहेत. कोणी हस्तांतरित केली ही प्रमाणपत्र? तर केंद्रीय गृह सचिव आहेत अजय कुमार भल्ला नावाचे, त्यांनी ही प्रमाणपत्र प्रदान केलेली होती. पुढे जाऊयात. कोणत्या शहरामध्ये भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपने संयुक्तपणे विकसित केलेल्या कॉन्स्टिट्यूशन पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? कोणत्या शहरामध्ये कॉन्स्टिट्यूशन पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशन पार्क कोल्हापूर, पुणे, सातारा, नागपूर कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? लक्षात आलं? कुठे उद्घाटन झालं याचं? पुणे या ठिकाणी उद्घाटन झालं. लक्षात ठेवायचं. कॉन्स्टिट्यूशन पार्कचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झालं असं विचारतील? पुणे शहरामध्ये झालंय. आणि कोणी केलं? भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं हे कॉन्स्टिट्यूशन पार्क आहे, याचं उद्घाटन पुणे शहरात करण्यात आलेलं आहे. कधी उद्घाटन झालंय? अलीकडच्या कालावधीमध्ये झालंय. 29 एप्रिल 2024 मध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणी केलेलं होतं? लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय. अजय कुमार सिंग, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते या पार्कचं उद्घाटन झाले. तशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशन पार्कचं उद्घाटन नुकतंच कोणत्या शहरामध्ये झालंय? पुणे शहरामध्ये झालंय याचा आपण विचार करतो. आणि हे पण आपण पाहिलं की कोणी केलं? अजय कुमार सिंग, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी उद्घाटन केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आजचं हे आपलं काही लेक्चर राजकीय घडामोडींचा हा एक टप्पा आपण अभ्यासला. काही महत्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये अभ्यासतो. याचा आणखी एक भाग होईल आणि मग त्याच्यानंतर राजकीय घडामोडी आपल्या संपुष्टात येतील जानेवारी ते मार्च 2024च्या. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.